नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका पाहत असतो. आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 13 आहे. यामध्ये आपण मराठी व्याकरण या विषयाचा समावेश केलेला आहे. आणि ही प्रश्नपत्रिका आपण कशाच्या आधारे बनवली आहे तर 2013 ते 25 पर्यंत झालेल्या ज्या काही महा टीईटीच्या प्रश्नपत्रिका आहेत या प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणावर आधारित आपण ही प्रश्नपत्रिका बनवलेली आहे. त्यामुळे ही प्रश्नपत्रिका आगामी येणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी काय असणार आहे, अतिशय उपयुक्त, अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. ठीक आहे, मग जास्त वेळ घेणार नाही. पहिला प्रश्न काय बघा, या ठिकाणी मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कोणाला गौरवले जाते. आता काय विचारलं आपल्याला की मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून कोणाला गौरवलं जातं. मग याचं योग्य उत्तर काय आहे तर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना काय म्हटलं जातं तर मराठी भाषेचे जॉन्सन म्हटलं जातं. मग या ठिकाणी एक 2-3 प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जातात. ते म्हणजे काय, मराठी भाषेचे जॉन्सन कोण आहेत, मराठी भाषेचे शिवाजी कोण आहेत आणि मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात. मग लक्षात ठेवायचंय, मराठी भाषेचे जॉन्सन कोण आहेत तर ते कृष्णशास्त्री चिपळूणकर आहेत. दुसरा प्रश्न विचारला जातो की मराठी भाषेचे शिवाजी कोण. मग मराठी भाषेचे शिवाजी कोण आहेत तर ते विष्णुशास्त्री चिपळूणकर आहेत. हा फरक लक्षात ठेवायचा. ठीक आहे, कृष्णशास्त्री चिपळूणकर कोण आहेत, मराठी भाषेचे जॉन्सन म्हणतात, आणि विष्णुशास्त्री चिपळूणकरांना काय म्हणतात, मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे हे जे दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना काय म्हणतात तर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. यांच्यावरती आपल्याला 4 ते 5 वेळेस प्रश्न विचारलेला आहे. मग हे तिन्ही प्रश्न आपल्या ठिकाणी यासाठी काय आहेत, महत्त्वाचे आहेत. मराठी भाषेचे जॉन्सन कोण, मराठी भाषेचे शिवाजी कोण आणि मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात. लक्षात ठेवायचं, तिन्हीपैकी एकावरती आपल्याला प्रश्न येण्याची शक्यता काय आहे, खूप जास्त आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पहा, प्रश्न क्रमांक 2 आहे. काय विचारलंय बघा, तेलही गेले तूपही गेले हाती धुपाटणे आले या म्हणीचा अचूक अर्थ काय होईल. म्हणजे या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल असं विचारलंय. म्हण काय आहे पहा, तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे आले ही म्हण आहे. मग या म्हणीचा योग्य अर्थ काय होतो तर दोन्हीकडील गोष्टी गमावून बसण्याची वेळेने हा काय होतो, या म्हणीचा योग्य अर्थ होतो. मग जेव्हा माणूस पहा अतिलोभापायी किंवा चुकीच्या निर्णयामुळे दोन्ही बाजूच्या फायद्याच्या गोष्टी काय गमावतो आणि शेवटी त्याच्या हातात काहीच उरत नाही, तेव्हा काय म्हणतात, तेलही गेले तूपही गेले आणि हाती धुपाटणे आलं असं तेव्हा म्हणतात. ठीक आहे, म्हणी सोप्या आहेत, परंतु म्हणीवरती आपल्याला तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, म्हणीवरती एक प्रश्न असतो, वाक्प्रचारावरती एक प्रश्न असतो, समानार्थी शब्दावरती असतो, विरुद्धार्थी शब्दावरती असतो. मग हे प्रश्न जरी सोपे वाटत असले तरी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ते अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण त्यावरती आपल्याला प्रत्येक वर्षी यांच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3, मराठी भाषेमध्ये एकूण किती स्वरादी मानले जातात. आता मराठी भाषेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत असं आपल्याला विचारलंय. 4 ते 5 वेळेस हाही प्रश्न आपल्याला रिपीट झालेला आहे. मग मराठी भाषेमध्ये स्वरादी किती आहेत तर 2 स्वरादी आहेत. किती स्वरादी आहेत, 2 आहेत. कोणते 2 आहेत तर एक आहे अनुस्वार आणि दुसरा आहे विसर्ग. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो पहा, आहा. म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग हे 2 काय आहेत, मराठी भाषेमधले स्वरादी आहेत. मग स्वरादी का म्हणतात तर त्यांचा उच्चार करण्याच्या आधी, त्यांच्या आधी काय येतो पहा, त्यांचा उच्चार करताना त्यांच्या आधी काय येतो, स्वर येतो, म्हणून त्यांना काय म्हणतात, स्वरादी म्हणतात. म्हणजे ज्याच्या अगोदर स्वर येतो त्यांना काय म्हणतात, स्वरादी म्हणतात. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या आधी स्वर आल्याशिवाय त्यांचा उच्चार होत नाही. मग हे लिहिताना सुद्धा बघा, आपण याच्या आधी काय लिहिलंय बघा, अ लिहिलाय, याच्या आधी अ लिहिलाय बघा. काय हे अ अधिक अनुस्वार आहे, अ अधिक काय आहे, अनुस्वार आहे. इथं काय आहे, अ अधिक विसर्ग आहे. ठीक आहे, म्हणजे यांच्या आधी काय करावं लागतो, आपल्याला स्वर लिहावाच लागतो किंवा स्वराचा उच्चार त्यांच्या अगोदर होतच असतो. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की मराठी व्याकरणामध्ये एकूण स्वर किती आहेत. मग एकूण स्वर किती आहेत तर 14 स्वर आहेत. नवीन नियमानुसार किती स्वर आहेत, 14 स्वर आहेत. नवीन कोणते 2 समाविष्ट केले आहेत यामध्ये तर ए आणि ऑ, ए आणि ऑ हे 2 नवीन स्वर काय आहेत, समाविष्ट केलेले आहेत. हे कोणत्या भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये स्वर आलेत याच्यावरती पण आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग हे कोणत्या भाषेमधून मराठी भाषेत आलेत तर हे इंग्रजी भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले स्वर आहेत. त्याच्यानंतर इथं 34 पर्याय बघा, या 34 वरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. तो म्हणजे एकूण व्यंजनं किती आहेत आपल्या भाषेमध्ये तर एकूण व्यंजने 34 आहेत. आपल्या वर्णमालेमध्ये एकूण किती व्यंजन आहेत, 34 व्यंजन आहेत. आणि पहा इथं 14 ऑप्शन होता, इथं एक 12 पण ऑप्शन आहे. मग हे 12 काय उत्तर येऊ शकतं याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. प्रश्न असा विचारला जातो की पारंपरिक काय, पारंपरिक
पारंपरिक हा शब्द खूप महत्वाचा आहे. पारंपरिक वर्णमालेमध्ये किती स्वर आहेत असा प्रश्न विचारला जातो. मग ज्यावेळेस पारंपरिक वर्णमालेमध्ये प्रश्न विचारतील त्यावेळेस आपल्याला उत्तर लिहायचे 12 स्वर. हा फरक लक्षात ठेवायचा. आधुनिक वर्णमालेमध्ये किती स्वर आहेत? 14 स्वर आहेत. हे पण लक्षात ठेवा. दोन्हीपैकी जसा प्रश्न विचारतील तसं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. पुढे जाऊया. 4 नंबर प्रश्न पहा. मनपटल या शब्दाचा अचूक संधी विग्रह ओळखा. इथं एक शब्द दिलाय आपल्याला, मनपटल हा शब्द दिलाय आणि या शब्दाचा आपल्याला काय करायला सांगितलंय? संधी विग्रह ओळखायला सांगितलाय. मग ऑप्शन काय दिलेत पहा. मन अधिक पटल, मना अधिक पटल, मन पटल, मनोपटल. मग या ठिकाणी याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर याचं योग्य उत्तर मन पटल असणार आहे. म्हणजे या शब्दाचा विग्रह काय होतो? जशाच्या तसा राहतो. याच्यामधला विसर्ग काय होतोय? कायम राहतो. मग प्रश्न आपल्याला असाही विचारला जातो की मन पटल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे किंवा संधीचा प्रकार ओळखा. मग या ठिकाणी हे कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तर हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे. आणि हा शब्द जशाचा तसा राहतो. याला नियम काय बघा. तर विसर्गाच्या पुढे जर क ख किंवा प फ आले तर विसर्ग कायम राहतो. बघा नियम किती सोपा आहे. जर विसर्गाच्या पुढे क ख किंवा प फ आलं तर विसर्ग काय होतोय? कायम राहतोय. मग यामध्ये बघा मन पटल विसर्गाच्या पुढे काय आलंय? तर बघा मन पटल विसर्गाच्या पुढे काय आलंय? प आलंय. मग तुम्हाला काय सांगितलं मी आताच, जर विसर्गाच्या पुढे क आलं, ख आलं किंवा प किंवा फ आलं तर काय होतंय? विसर्ग जशाच्या तसा राहतोय. मग याचे अजून उदाहरण बघा. रज कण आहे, याची संधी विग्रह सुद्धा कसा होतो? जशाच तसा होतो. म्हणजे काय? रज अधिक कण हा याचा संधी विग्रह होतो. मग याच्या पुढे विसर्गाच्या पुढे काय येतोय? क शब्द येतोय. अदपात आहे, याच्या पुढे सुद्धा विदर्भाच्या पुढे विसर्गाच्या पुढे काय आलाय? प आलाय. मग लक्षात ठेवायचंय विसर्गाच्या पुढे जर क ख किंवा प फ आले तर विसर्ग काय होतो? कायम राहतो. म्हणजे तो शब्द जशाच्या तसाच राहतो. ठीक आहे. मग मन पटलचा संधी विग्रह काय होतोय? मन पटेल हा होतोय. फक्त दोघांच्या मध्ये काय करायचं? आपल्याला अधिकचं चिन्ह टाकायचंय. त्याच्यापेक्षा जास्त डोकं आपल्याला चालवायचं नाही. पुढे बघा 5 नंबर. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहाच या ओळीमध्ये अलंकार ओळखा. परीक्षेमध्ये हा प्रश्न सुद्धा कमीत कमी 5 ते 6 वेळेस आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग बघा अनन्वय आहे, अनन्वय आहे, सॉरी अनन्वय नाही, अन्वय आहे. बघा अन्वय आहे. पुढचं ऑप्शन अनन्वय आहे, अपनहुती आहे आणि व्यतिरेक आहे. मग या ठिकाणी योग्य उत्तर कोणतं आहे? तर अनन्वय हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. हा अन्वय हा अलंकार नाही, ते फक्त आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी पर्याय दिलेला आहे. आणि जे पर्याय आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी दिले जातात ते शक्यतो 1 नंबरचा पर्याय आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी अशा प्रकारे दिला जातो. ठीक आहे. मग अनन्वय अलंकार केव्हा होतो? बघा जेव्हा उपमेयाला उपमा देण्यासाठी दुसरे कोणतेही साधन न मिळाल्यामुळे उपमेयाची तुलना उपमेयाशीच केली जाते तेव्हा काय होतो? अनन्वय हा अलंकार होतो. म्हणजे ज्याची तुलना करायची त्याच्यासारखी दुसरी कुठली गोष्ट तुलना करण्यासाठी मिळत नाही, म्हणून त्याची तुलना काय केली जाते? त्याच वस्तू सोबत केली जाते. त्याला काय म्हणतो आपण? अनन्वय अलंकार म्हणतो. मग याचं अजून एक उदाहरण बघा. ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी. म्हणजे ताजमहल जगामध्ये काय आहे? एकच आहे आणि त्याच्यासारखा कोण आहे? तोच आहे. म्हणून या ठिकाणी कोणता अलंकार होतो? या शब्दामध्ये सुद्धा अनन्वय अलंकार होतो. किंवा दुसरं उदाहरण पहा. या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान. या ठिकाणी सुद्धा कोणता अलंकार होतो? अनन्वय अलंकार होतो. आणि दुसरं एक अजून उदाहरण एकदम सोपं. आई ती आईच. आपण जे म्हणतो की नाही आई ती आईच. बघा आपण बऱ्याच वेळेस बोलता बोलता म्हणतो आई ती आईच. मग आई ती आईच म्हणजे हे सुद्धा कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे? तर अनन्वय अलंकाराचं उदाहरण आहे. म्हणजे आपल्या नेहमीच्या बोलण्यातले उदाहरणं जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला बाकीचे उदाहरणं ओळखायला काय सोपे जात असतात. ठीक आहे. पुढे जाऊया 6 नंबरकडे. त्याच्या आधी एक छोटीशी पण महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो. आपण या ठिकाणी महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की तुमच्या महा टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग यामध्ये तुम्हाला काय भेटेल? तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आतापर्यंत झालेल्या महा टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील? तर तुम्हाला त्या उत्तर सूची सहित भेटतील. म्हणजे तुम्हाला याला त्याला त्यांची उत्तरं विचारण्याची सुद्धा गरज लागणार नाही. तुम्हाला प्रश्नपत्रिकेच्या शेवटी त्यांची उत्तर सूची सुद्धा काय केली जाईल? त्या ठिकाणी दिली जाईल. ठीक आहे. आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका असतील. म्हणजे कधीपासून झालेल्या? तर 2013 पासून टीईटी परीक्षा सुरू झाली. मग 2013 पासून आतापर्यंतच्या सगळ्या कोणत्या पेपरच्या असतील? तर पेपर 1च्या पण सगळ्या प्रश्नपत्रिका असतील आणि पेपर 2च्या पण काय असतील? सगळ्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी असतील. ठीक आहे.
त्याचबरोबर तुम्हाला असं वाटतं की बाबा परीक्षेला दिवस थोडे राहिलेत पण माझा अभ्यास झाला नाही, माझा आत्मविश्वास कमी वाटतोय, तर त्यासाठी आपण तुम्हाला या ठिकाणी अतिशय IMP नोट सुद्धा देत आहोत. अगदी कमी वेळामध्ये कमी दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता, अभ्यास करू शकता. मग त्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, ज्यांचा इंग्रजी असेल त्यांच्यासाठी इंग्रजी आहे, मानसशास्त्र आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, ह्या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. आता उदाहरणार्थ पहा, मानसशास्त्र विषयाच्या नोट्स किती पानाच्या आहेत, तर 70 पानाच्या नोट्स आहेत. पण या 70 पानामधून परीक्षेला आपल्याला 30 पैकी कमीत कमी काय केले जाणार, 25 प्रश्न 100% आपल्या मानसशास्त्राच्या नोट्समधून विचारले जाणार. ठीक आहे. मग बघा 70 पानं वाचण्यासाठी आपल्याला एक दिवस काय होतो, पुरेसा होतो. एक दिवस तर भरपूर, म्हणजे तसं जर तुम्ही ॲक्च्युली जर अभ्यास करायला बसले, मनातून बसले, तर एक 3 तासामध्ये तुम्ही 70 पानं एकदम व्यवस्थित पाठ करू शकता, व्यवस्थित वाचू शकता. ठीक आहे. पण आपण एक दिवस जरी दिला तरी तुमचं संपूर्ण मानसशास्त्र एका दिवसात कव्हर होतंय. त्याचबरोबर इयत्ता 4थी ते 8वी पर्यंतचे जे काही पुस्तक आहेत यामधून सुद्धा आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग त्याच्या सुद्धा आपण अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला देतोय. मग त्यामध्ये 4थी ते 8वीचा इतिहास असेल, 4थी ते 8वीचं भूगोल असेल, 4थी ते 8वीचं राज्यशास्त्र असेल आणि 4थी ते 8वीचा विज्ञान विषय असेल. ठीक आहे. मग याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. पण त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या आणि शिक्षक बांधवांच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला व्हॉट्सॲपला मेसेज करायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर आहे आपला 77 75 88 12 88. या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर पाठवलं जाईल. त्या स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त 139 रुपये पे करायचे. स्कॅनरवरती का पैसे पाठवायचे, तर स्कॅनरवरती पैसे पाठवणं सोपं असतं, सुरक्षित असतं आणि आपले पैसे चुकून दुसऱ्या व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही. त्यानंतर बऱ्याच जणांना स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाहीत. मग तुम्ही डायरेक्ट गुगल पे किंवा फोनपेनी पैसे पाठवले तरी चालेल. गुगल पे फोनपेचा नंबर आपला वेगळा आहे, 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपे नंबर आहे. मग या नंबरवरती 139 रुपये पे करा किंवा स्कॅनरवरती 139 रुपये पे करा आणि पे केल्यानंतर म्हणजे तुम्ही पैसे पाठवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, मला व्हॉट्सॲपवरती टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला मला तो स्क्रीनशॉट टाकायचा आहे. ठीक आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सॲपवरती शेअर केलं जाईल, पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया महत्त्वाच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6 आहे. काय विचारलंय पहा, वाळू या शब्दाचं लिंग ओळखा. काय सांगितलंय की वाळू या शब्दाचं लिंग ओळखा. बघा आता वाळू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच काय, तर ती वाळू. काय म्हणतो आपण, ती वाळू. मग वाळू हा शब्द काय आहे, तर तो स्त्रीलिंगी शब्द आहे आणि परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. बरेच जण म्हणतात की सर एवढे सोपे प्रश्न परीक्षेमध्ये येतात का, तर मराठी व्याकरणाचे प्रश्न परीक्षेमध्ये सोपेच असतात, हेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. म्हणून मी तुम्हाला म्हणतो, जर तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये 20 मार्क आता येत असतील तर ते खूप कमी मार्क आहेत. मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला किती मार्क आले पाहिजेत, तर कमीत कमी 28 किंवा 29 मार्क मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला 100% आले पाहिजेत. एवढं मराठी व्याकरण सोपं आहे. ठीक आहे. जर वाटतं एवढे मार्क येत नाहीत आपल्याला तर लगेच आपली बॅच जॉईन करा. मराठी व्याकरण आणि बालमानसशास्त्राची फक्त 499 रुपयाची बॅच आहे. अगदी थोड्या दिवसामध्ये तुमचे काय होतील, एवढ्या 28-29 मार्काची मराठी व्याकरणाची म्हणजे एका विषयाची तेवढी तयारी होऊन जाईल. ठीक आहे. पुढे जा. 7 नंबर, मुलांनी आता घरी जावे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता. मग बघा हे आज्ञार्थी आहे, विद्यार्थी आहे, संकेतार्थी आहे की स्वार्थी आहे. मग हे कोणतं आहे, तर हे विद्यार्थी क्रियापद आहे. मग आता हे विद्यार्थी क्रियापद ओळखायचं, तुम्हाला ही व्याख्या लक्षात ठेवायची गरज नाही. मी तुम्हाला एकदम सिंपल शॉर्टकट सांगतो. जर क्रियापदाच्या शेवटी बघा, क्रियापदाच्या शेवटी वा असेल, वी असेल किंवा वे असेल, क्रियापदाच्या शेवटी वा वी वे हे जर प्रत्यय असतील, म्हणजे इथं बघा कोणता प्रत्यय आहे, जा या धातूला वे हा प्रत्यय लागलाय. मग बघा वा वी वे हे जर प्रत्यय असतील तर डोळे झाकून उत्तर लिहून टाकायचं विद्यार्थी क्रियापद. व्याख्या पाठ नाही ठेवली तरी चालेल. फक्त वा विवे जर क्रियापदाच्या शेवटी दिसले तर विद्यार्थी क्रियापद डोळे झाकून लिहून टाकलं तरी तुमचं उत्तर परीक्षेमध्ये चुकणार नाही. पुढे बघा 8 नंबर, शनोशनी, गावोगावी हे शब्द कोणत्या समासाची उदाहरण आहेत. या समासाचं सुद्धा तुम्हाला मी ट्रिक्स याच्या आधी पण सांगितली, परत सांगतो. बघा शनोशनी, बघा क्षणोक्षणी तोच शब्द काय झालाय, परत आलाय. गावोगावी, बघा गाव हाच शब्द काय झालाय, 2 वेळेस आलाय. मग
जर मराठी शब्दाची पाठोपाठ जर पुनरावृत्ती झाली असेल तर तो कोणता अलंकार असतो, सॉरी ते कोणता समास असतो, तर तो अव्ययीभाव समास असतो. एवढं लक्षात ठेवायचं आहे. तुमचा 1 मार्क 100% फिक्स होईल. मग इथं कोणता समास आहे, तर अव्ययीभाव समास आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की त्या मराठी शब्दाची काय असते, पुनरावृत्ती झालेली असते. त्यालाच शास्त्रीय भाषेत काय म्हणतात, द्विरुक्ती झालेली असते. म्हणजे तोच शब्द काय झालेला असतोय, एका पाठोपाठ एक असा 2 वेळेस आलेला असतो. आणि त्यावेळेस कोणता समास असतो, तर अव्ययीभाव समास असतो. आणि हे कशाचं कार्य करतं वाक्यामध्ये, तर हे क्रिया विशेषणासारखं कार्य करणारा शब्द असतो. हा पण प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. ठीक आहे. मग उदाहरण पहा, क्षणोक्षणी, गावोगावी, दिवसेंदिवस, घरोघरी, पाचोपाच, रस्तो रस्ते. बघा प्रत्येक शब्द काय झालाय, हा शब्द 2दा आलाय. एकच शब्द काय झालाय, 2दा आलाय. डोळे झाकून लिहून टाकायचं कोणता समास आहे, अव्ययीभाव समास आहे. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 9 कडे. उत्साह या शब्दाचा अचूक जोडाक्षर विग्रह कोणता. काय विचारलंय की उत्साह या शब्दाचा आपल्याला विग्रह करायला सांगितला आहे. आणि हा विग्रह करणं काय मित्रांनो, खूप सोपं आहे. काय खूप सोपं आहे. फक्त विग्रह करताना काय करायचं, ॲट अ टाइम सगळा शब्द बघायचा नाही. विग्रह करताना तुम्हाला सिंपल सांगतो. बघा काय शब्द आहे, उ आहे. पहिला उ आहे. ठीक आहे. दुसरा काय आहे, सा, सा आहे. ठीक आहे. उत्साह. आणि तिसरा शब्द काय आहे, ह आहे. बरोबर. असा 3 शब्दांमधून काय झालाय, हा शब्द झालाय. मग काय करायचं, ह्या 3 शब्दाची फोड करायची. 3 शब्दाची फोड करायची. बघा उची फोड काय होईल, उ स्वर आहे म्हटलं तो तसंच राहील. याची काय फोड होईल, बघा आधी कोण आहे, त आहे. त याच्यामध्ये अर्धा आहे म्हटलं त्याचं पाय मोडून टाकायचा. पुढे बघा काय आहे, स आहे. बरोबर. मग सचा पाय मोडायचा. आणि पुढे काय, याच्यामध्ये कोणता स्वर आहे, सचा सा झालाय म्हणजे कोणता स्वर आहे, तर आ स्वर आहे. ठीक आहे. आणि पुढे काय आहे, ह आहे. मग हचा पाय मोडायचा. आणि ह मध्ये कोणता स्वर आहे, तर अ स्वर आहे. झाली. बघा उ त स आ ह अ. बघा बरं कुठे उ त स आ ह ह. बघा पहिलाच आहे. म्हणजे काय करायचं, एक एक शब्दाची फोड करायची. जर तुम्ही एका वेळेस सगळ्या अक्षराची फोड करायला गेली तर परीक्षेमध्ये आपल्याकडून घोळ होऊ शकतो, गोंधळ होऊ शकतो. परीक्षेला आपल्याला भरपूर वेळ असतो. टीईटी परीक्षेसाठी वेळेची अजिबात अडचण नाही. मराठीचे 30 प्रश्न तुम्ही 15 मिनिटांमध्ये सोडवू शकता. ठीक आहे. किती मिनिटांमध्ये, 15 मिनिटांमध्ये. मी काय म्हणतो 15 ऐवजी 20 मिनिटं जरी लागले तरी काही हरकत नाही. आणि तुम्ही 30 मिनिटं जरी घेतले तरी काही हरकत नाही. कारण वेळ ही टीईटी परीक्षेमध्ये समस्याच नाही. वेळ भरपूर असतो. ठीक आहे. मग लक्षात आलं तुम्हाला काय करायचंय, एका एका शब्दाची फोड करायची. तुम्ही जर एकदाच वेळेस संपूर्ण शब्दाची फोड करायला गेला तर गोळ होईल. म्हणून आधी एका एका अक्षराची त्याच्यातल्या काय करत चला, फोड करत चला. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, उभयान्वयी अव्यय नसलेला शब्द कोणता. काय विचारलंय की उभयान्वयी अव्यय नसलेला शब्द ओळखा. मग पा आणि आहे, परंतु आहे, म्हणून आहे आणि कडे आहे. मग यामध्ये कोणता शब्द उभयान्वयी अव्यय नाही, तर कडे हा शब्द उभयान्वयी अव्यय नाही. कडे हा शब्द काय आहे, तर तो शब्दयोगी अव्यय आहे. कारण तो काय होतो, नामाला जोडून येतो. उदाहरणार्थ बघा, घराकडे, दाराकडे, शेताकडे, डोंगराकडे. म्हणजे तो काय होतो, नामाला जोडून येणारा शब्द आहे. म्हणून तो काय आहे, शब्दयोगी अव्यय आहे. पुढे जाऊया 11 नंबर. भ्राता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. काय विचारलंय की भ्राता हा आपल्याला एक शब्द दिलाय आणि याचा समानार्थी शब्द विचारलाय. मग भ्राता या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो, तर भाऊ होतो. त्याला अजून काय समानार्थी शब्द आहेत, तर सहोदर आहेत आणि बंधू आहेत. या सहोदरवरती सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बाकीचे पर्याय बघा. नवरा या शब्दाला समानार्थी शब्द काय आहेत, भरतार आहे, कांत आहे, पती आहे. अजून पण 2-3 आहेत. मित्र या शब्दाला सखा म्हणतो, सोबती म्हणतो. आणि मुलगा म्हणजे कोण, सूत, तनय आणि पुत्र. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. मुलाला काय म्हणतात, सूत म्हणतात. आणि सुता कोणाला म्हणतात, तर सुता मुलीला म्हणतात. हे पण लक्षात ठेवा. तनय मुलाला म्हणतात, तनया मुलीला म्हणतात. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. तनय आणि तनयामधला फरक लक्षात ठेवा. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक आपला 12 आहे. तो आपणहून माझ्याकडे आला या वाक्यातील आपणहून हा सर्वनामाचा प्रकार सांगा. आता यामधले जे आपणहून हे जे सर्वनाम आहे ते सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे असं आपल्याला विचारलंय. मग हे कोणतं आहे, पुरुषवाचक आहे, दर्शक आहे, संबंधी आहे की आत्मवाचक आहे. तर हे कोणतं आहे, आत्मवाचक सर्वनाम आहे. मग लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण हा शब्द स्वतः या अर्थाने वापरला जातो तेव्हा तो काय असतो, आत्मवाचक सर्वनाम असतो. मग बघा, तो आपणहून माझ्याकडे आला म्हणजे तो स्वतः माझ्याकडे आला असं त्याला म्हणायचंय. मग आपणहून हा शब्द कोणत्या अर्थाने वापरलाय,
तर तो स्वतः या अर्थाने वापरलाय, म्हणून तो कोणता सर्वनाम आहे, तर ते आत्मवाचक सर्वनाम आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 13 कडे. कमळनयन या शब्दाचा समास ओळखा. काय सांगितलंय, कमळ नयन या शब्दाचा समास ओळखायला सांगितलाय. मग कमळ नयनचा विग्रह काय होतो, तर कमळासारखे नयन असा काय होतो, या शब्दाचा विग्रह होतो. मग हा कोणता समास आहे, तर हा तत्पुरुष समास आहे. पण तत्पुरुष समासामध्ये कोणता समास आहे, तर बघा याच्यामध्ये पहा, कमळ आणि नयन दोन्ही शब्द काय आहेत, एकाच विभक्तीमध्ये आहेत. दोन्ही शब्द काय आहेत, एकाच विभक्तीमध्ये. ते म्हणजे कोणत्या, तर ते म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये आहेत. मग जेव्हा दोन्ही पद एकाच म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये असतात त्यावेळेस कोणता समास असतो, तर कर्मधारय समास असतो. पुढे जाऊया 14 नंबर. पोपट या शब्दाचे योग्य स्त्रीलिंगी रूप कोणते. मग पोपट म्हणजे पोपटीन नाही, पोपट या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय आहे, तर ते मैना आहे. पुढे जाऊया 15 नंबर. मी कादंबरी लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा. बघा या असे वरून आपल्याला काय कळालं की ही क्रिया कधी घडलेली आहे, तर ही क्रिया भूतकाळामधली आहे. कुठली आहे, भूतकाळामधली आहे. मग पहा इथं भूतकाळ आहे, इथं भूतकाळ आहे आणि इथंही भूतकाळ आहे. फक्त इथं वर्तमान काळ आहे. म्हणजे 3 ठिकाणी आपल्याला काय वर्तमान काळ आहे. मग आता बघूया ती क्रिया अपूर्ण आहे, पूर्ण आहे की रीती, म्हणजे ती क्रिया घडण्याची रीत दाखवलेली आहे. बघा मग मी कादंबरी लिहित असे म्हणजे काय, लिहिण्याची रीत दाखवली किंवा ती क्रिया काय सतत घडायची. तो कादंबरी लिहित असायचा, नेहमी कादंबरी तो काय करत असायचा, लिहित असायचा. म्हणून हे कोणतं वाक्य आहे, तर हे रीती भूतकाळाचं वाक्य आहे. लक्षात आलं. जर इथं असं असतं की मी कादंबरी लिहित होतो असं जर असतं तर ते अपूर्ण भूतकाळाचं वाक्य झालं असतं. आणि मी कादंबरी लिहिली होती असं जर असं तर ते काय असतं, मग ते पूर्ण भूतकाळ झाला असता. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 16 कडे. आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू लाडके या काव्यपंक्तीतील रस ओळखा. आपल्याला रस ओळखण्यासाठी सुद्धा एक प्रश्न 100% परीक्षेमध्ये विचारला जातो. ठीक आहे. आता हे बघा रसावरती प्रश्न बघा फक्त आपल्या टीईटी परीक्षेमध्येच विचारला जातो. बाकीच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत ना किंवा बाकीच्या ज्या आपण सरळ सेवा भरती म्हणतो ना त्या ठिकाणी रसावरती प्रश्न शक्यतो तर विचारत नाहीत. पण आपल्या टीईटी मध्ये प्रत्येक परीक्षेला रसावरती एक प्रश्न विचारलेला आहे. मग आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू लाडके या वाक्यामध्ये कोणता रस आहे, तर यामध्ये वीर रस दिसून येतो. कोणता रस दिसून येतो, वीर रस. का बरं, तर या ओळीमधून काय होते पहा, स्वाभिमान दिसतोय त्या व्यक्तीचा आणि उत्साह दिसून येतोय. मग जेव्हा बघा जेव्हा जिथं पराक्रम असेल, उत्साह असेल किंवा स्वाभिमान असेल याचं वर्णन असेल त्या ठिकाणी कोणता रस निर्माण होतो, तर वीर रस निर्माण होतो. ठीक आहे. आणि वीर रसाचा स्थायी भाव काय आहे, तर वीर रसाचा स्थायी भाव हा काय आहे, उत्साह हा त्या रसाचा स्थायी भाव आहे. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 17. अहिक या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता. काही विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द एवढे अवघड असतात, जर ते आपल्याला माहीत नसले तर आपल्याला त्याचं उत्तर काढता येत नाही. या ठिकाणी काही स्ट्रिक लागत नाही, काही लॉजिक लागत नाही, सरळ आहे. तुम्हाला माहीत असलं तुमच्यासाठी सोपं आहे, तुमचं उत्तर 100% बरोबर येणार. आणि तुम्हाला माहीत नसलं तर तुमचं उत्तर 100% चुकण्याची शक्यता असते. ठीक आहे. मग अहिक या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द काय होतो, तर पारलौकिक होतो. अहिक म्हणजे काय, तर लोकाशी किंवा पृथ्वीशी संबंधित किंवा भौतिक सुखाशी संबंधित. आणि त्याच्या उलट काय होतो, पारलौकिक किंवा परलौकी म्हणजे दुसऱ्या लोकांशी संबंधित होतो. ठीक आहे. काही शब्द असतात जे आपल्याला पाठच ठेवावे लागतात. पुढे जाऊया. तृतीय विभक्तीचा मुख्य कारकार्थ. किती वेळेस प्रश्न रिपीट झालेला आहे. मग तृतीय विभक्तीचा मुख्य कारकार्थ काय आहे, करण आहे. प्रथम विभक्तीचा कारकार्थ काय आहे, कर्ता आहे. द्वितीय विभक्तीचा कारकार्थ कर्म आहे. आणि चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ काय आहे, संप्रदान आहे. तृतीयाचा करण आहे. ठीक आहे. सगळे लक्षात ठेवा, परीक्षेसाठी सगळे महत्वाचे आहेत. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. कोणता शब्द दिलाय, दुर्मिळ हा शब्द दिलाय आणि याचा शुद्ध पर्याय निवडायचा आहे. मग 2 नंबरचा शब्द काय आहे, या ठिकाणी शुद्ध शब्द आहे. शुद्ध शब्दावरती सुद्धा आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्वाची अशी सूचना. मित्रांनो आपण महा टीईटी 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी सुरू केलेला आहे. आपल्या कोर्समध्ये कोणते विषय शिकवले जातील, तर या ठिकाणी तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण या महा टीईटीच्या सगळ्यात महत्त्वाचे 2 विषय आपल्या कोर्समधून तुमचे पूर्ण होतील. बघा आता परीक्षेसाठी दिवस थोडे राहिलेत. म्हणजे किती दिवस राहिलेत, सरासरी साधारणपणे 20 दिवस. आजचा दिवस सोडला तर मग खाली 10-15 दिवस राहतात. असे आपण गृहीत धरू, कारण 2-4 दिवस इकडे तिकडे आपले जाणारच आहेत मधले. ठीक आहे.
मग तेवढ्या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही आपला कोर्स पाहून काय करू शकताय, परीक्षेची तयारी करू शकताय. तुम्ही कोर्स जॉईन करा, तुम्हाला 100% परीक्षा पास होण्याचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये काय होईल, निर्माण होईल. मग यामध्ये काय असणार आहे तर दोन्ही विषयाचे प्रकरणानुसार लेक्चर असणार आहे, त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार स्पेशल नोट्स असतील आणि प्रत्येक प्रकरणानुसार काय असणार आहे त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट म्हणजे तुमचा ऑनलाईन सराव सुद्धा त्या ठिकाणी प्रकरणानुसार करून घेतला जाणार आहे. मग जर तुम्ही आपला कोर्स घेतला तर तुम्ही या ठिकाणी 60 पैकी 50 पेक्षा जास्त मार्क काय आपण 100% मिळवू शकता. मग 50 पेक्षा जास्त मार्क जर तुम्हाला या दोन विषयामध्येच आले तर बाकीच्या विषयात तुम्हाला सरासरी म्हणजे 10 मार्क जरी पडले तरी तुम्ही परीक्षा पास होऊन जाताय मित्रांनो. ठीक आहे, एवढे महत्त्वाचे हे दोन विषय आहेत. मग या कोर्सचा फायदा कोणाला होईल किंवा कोणासाठी इम्पॉर्टंट आहे तर पेपर 1 साठी पण महत्त्वाचा आहे आणि पेपर 2 साठी पण महत्त्वाचा आहे. एकच कोर्स दोन्ही ठिकाणी का महत्त्वाचा आहे तर हे दोन्ही विषय काय आहेत, महा टीईटी परीक्षेसाठी अनिवार्य स्वरूपाचे विषय आहेत. मग तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, दोन्ही ठिकाणी हे दोन विषय तुम्हाला काय आहेत, अनिवार्य आहेत आणि कंपल्सरी आहेत. किती मार्काला कंपल्सरी आहेत तर 60 मार्काला कंपल्सरी असणारे विषय आहे. ठीक आहे, मग आपल्या कोर्सची किंमत किती मित्रांनो तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. पण त्यामध्ये सुद्धा आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आपला कोर्स जर आज जॉईन केला तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे 499 रुपयाला तुम्हाला हा कोर्स भेटणार आहे. ठीक आहे, मग हे 499 रुपये किंवा आपला कोर्स कुठं असणार आहे तर त्याच्यासाठी आपलं ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशनचं नाव काय आहे आपल्या तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय किंवा डायरेक्ट प्ले स्टोरला जाऊनही तुम्ही ॲप्लिकेशन सर्च करू शकता किंवा मला जर या व्हॉट्सॲप नंबरवरती 77 75 88 12 88 या व्हॉट्सॲप नंबरवरती जर तुम्ही मेसेज केला की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा तरीही तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनची लिंक पाठवली जाईल. मग ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही 499 रुपये आपले असतात म्हणजे कोर्सचे असतात, 24 रुपये इतर चार्जेस असतात. असे तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये किती पेमेंट करावं लागेल 523 रुपये पेमेंट करावं लागेल. किंवा जर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता आलं नाही तर तुम्ही डायरेक्ट गुगल पे फोनपेला सुद्धा पेमेंट करू शकता. मग गुगल पे फोनपे नंबर कोणता आहे आपला 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपेचा नंबर आहे. त्या नंबरवर पेमेंट करून मला व्हॉट्सॲपला जर स्क्रीनशॉट पाठवला तर मी स्वतः तुम्हाला काय करील कोर्सला जॉईन करील. आणि जर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये डायरेक्ट 523 रुपये पे केले तर तुम्ही आपोआप कोर्सला जॉईन होताय म्हणजे मला तुम्हाला जॉईन करण्याची सुद्धा गरज लागत नाही. ॲप्लिकेशन सगळं कसं आहे ॲटोमॅटिक स्वरूपाचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 20 नंबर, गवळ्याने गाईला गोठ्यात बांधले या वाक्यातील अधोरेखित म्हणजेच गोठ्यात या शब्दाची विभक्ती ओळखा. कोणत्या शब्दाची विभक्ती ओळखायला सांगितली, गोठ्यात या शब्दाची. मग तुम्हाला सांगितलं मी विभक्ती ओळखताना तुम्हाला सगळ्यात आधी काय ओळखायचं आहे की याला प्रत्यय कोणता लागलाय. मग या शब्दात कोणता प्रत्यय आहे, त प्रत्यय आहे. मग त हा प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये लागतो तर तो सप्तमी विभक्तीमध्ये लागतो. सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत बघा, त इ आ हे काय आहेत सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ठीक आहे, आणि ते क्रियेचं काय करतात स्थान किंवा काळ दाखवतात म्हणजे त्याचा कारकार्थ काय आहे सप्तमी विभक्तीचा कारकार्थ काय आहे तर तो अधिकरण हा सप्तमी विभक्तीचा कारकार्थ आहे. ठीक आहे, द्वितीयाचे प्रत्यय काय आहेत सलाते सलानाते, चतुर्थीचे पण प्रत्यय काय आहेत सलाते सलानाते आणि पंचमी विभक्तीचे प्रत्यय काय आहेत ऊन आणि हुन हे काय आहेत पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. तुम्ही फक्त प्रत्यय जर पाठ केले तर तुमचा विभक्तीवरचा 1 मार्क 100% बरोबर येईल. द्विकर्म क्रियापद असणारं वाक्य ओळखायचं. आता यामध्ये काय असलं आपल्याला द्विकर्म क्रियापद म्हणजे वाक्यामध्ये 2 कर्म असणारं क्रियापद ओळखायचं. मग कोणत्या वाक्यात 2 कर्म आहेत बघायचे आपल्याला. गवळी धार काढतो, काढणारा कोण आहे गवळी झाला करता, धार हे कर्म पण एकच कर्म आहे मग हे उत्तर नाही. तो रस्त्यात पडला, पडणारा कोण आहे तो, पडण्याची क्रिया त्याच्यावर झाली, या वाक्यात तर कर्मच नाही मग हेही उत्तर नाही. पुढे बघा गुरुजी व्याकरण शिकवतात, व्याकरण हे एकच कर्म आलं आणि आजीने नातीला गोष्ट सांगितली मग नातीला आणि गोष्ट ही 2 काय यामध्ये कर्म आहेत. आजी काय आहे आजी कर्ता आहे, सांगण्याची क्रिया म्हणजे गोष्ट सांगण्याची क्रिया कोणावर झाली दोघांवरती झाली. काय झाली नातीला सांगितली आणि काय सांगितली गोष्ट सांगितली म्हणून यामध्ये 2 कर्म आहेत म्हणून हे काय आहे आजीने नातीला गोष्ट सांगितली यामधलं सांगितले हे काय आहे तर हे द्विकर्म क्रियापद आहे. एवढं सोपं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. आपला प्रश्न क्रमांक 22 आहे. द्विकर्म क्रियापद असणारे वाक्य खालीलपैकी कोणते. बघा सेम त्याच पद्धतीचा प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये असं होतं की एकसारख्या प्रकारचेच किंवा एकाच टाईपचे आपल्याला 2 प्रश्न एका पाठोपाठ एक विचारले जातात. मग द्विकर्म क्रियापद असणारे वाक्य कोणतं ओळखायचं पहा. आईने मुलाला लाडू दिला, इथंच बघायचं आपलं इथंच उत्तर येतंय आपलं हेच उत्तर असणार आहे. ठीक आहे, आईने मुलाला लाडू दिला यामध्येच 2 कर्म आहेत कोणते, एक आहे मुलाला आणि दुसरं आहे लाडू. हे काय आहे त्या वाक्यामध्ये 2 कर्म आहेत. आई हे काय आहे क्रियापद आई हे कर्ता आहे आणि दिला हे काय आहे क्रियापद आहे. लाडू आणि
मुलाला हे दोन काय आहेत कर्म आहेत म्हणून हे काय द्विकर्मक क्रियापद आहे. पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे 23 नंबर. वेळ या शब्दाचे मराठी व्याकरणातील लिंग कोणते? काय विचारलंय तर वेळ या शब्दाचं लिंग विचारलंय. मग आपण डोळ्यासमोर आणतो ती वेळ आणि उत्तर लिहून टाकतो स्त्रीलिंगी, मग आपलं उत्तर चुकतं. मराठी व्याकरण जेवढं सोपं दिसतं तेवढं सोपं नाही मित्रांनो. मराठी व्याकरणामध्ये खूप बारीक खाच खळगे आहेत, म्हणजे खूप बारीक अपवाद आहेत ज्याच्यावरती आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा वेळ हा शब्द काय होतो बघा. वेळ हा शब्द दोन लिंगात येतो. कोणत्या दोन लिंगामध्ये येतो तर तो स्त्रीलिंगी पण आहे, कारण आपण काय म्हणतो ती वेळ म्हणतो आणि कधी कधी आपण तो वेळ पण म्हणतो. मग ते पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी दोन्ही लिंगामध्ये आहे. उदाहरण बघा, तो वेळ बघा, तो वेळ निघून गेला. आपण इथं काय केलं तो हा शब्द वापरला, म्हणजे हे काय झालं पुल्लिंगी झालं. आणि इथे बघा ते वेळ कठीण होती, इथं काय झालं ते स्त्रीलिंगी झालं. म्हणजे काही शब्द असे आहेत की जे आपण काय करतो दोन्ही लिंगामध्ये वापरतो. म्हणून वेळ या शब्दाचं लिंग कोणतं आहे तर ते पुल्लिंगी व स्त्रीलिंगी दोन्ही आहे. ठीक आहे. पुढे जाऊया 24 नंबर. मराठी वर्णमालेत स्वतंत्र मानला जाणारा वर्ण कोणता आणि तो कोणत्या भाषेतून आलाय? म्हणजे या ठिकाणी काय केलंय दोन प्रश्नाचं एकत्रीकरण केलंय. मराठी भाषेतला स्वतंत्र वर्ण कोणता हा प्रश्न आपल्याला वारंवार विचारलेला आहे. मग स्वतंत्र वर्ण कोणता आहे तर तो ळ आहे. आणि हा ळ कोणत्या भाषेतून मराठीत आलाय तर हा द्रविड भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला वर्ण आहे. मग तुम्हाला दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ हे काय आहेत तर ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत, यांच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. आणि अ ॲ आणि अ हे काय आहेत तर हे इंग्रजीतून आलेले हे आधुनिक स्वर आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 25 कडे. हसरे मूल सर्वांना आवडते या वाक्यातील हसरे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? कोणता शब्द विचारला आहे तर हसरे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे असं विचारला आहे. मग हसरे हा शब्द कशापासून बनलाय बघा तर तो हस या धातूपासून बनलाय. काय बनलाय हस या धातूपासून हसरे हा शब्द बनलेला आहे. आणि तो वाक्यामध्ये कशाचं काम करतोय तर मूल या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगण्याचं म्हणजे विशेषणाचं काम करतोय. मग तो धातूपासून बनलेला शब्द आहे आणि विशेषणाचं काम करतोय म्हणून तो काय आहे धातू साधित विशेषण आहे. काय आहे धातू साधित विशेषण आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26 आपण घेतलेला प्रश्न आहे. तृतीय विभक्तीचा मुख्य कारकार्थ कोणता आहे? मग कर्ता आहे, कर्म आहे, करण आहे की संप्रदान आहे? या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करत चला. आणि एक विनंती आहे मित्रांनो की आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला, तुमच्या मित्रपरिवाराला, तुमच्या परिवारातील व्यक्तींना ज्यांना TET परीक्षा द्यायची त्यांना नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.